अक्षरशः आम्हाला त्यांनी रडवलेलं आमच्या विकासाने। विश्वगुरु नरेंद्र मोदी है। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना काही फरक पडलेला नाहीये। पगार वाढतो तशी ती महागाई पण वाढणारच आहे। शिवसैनिक उद्धव साहेबांसोबतच आहे। सध्या मुंबईत तर म्हणलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच हवा होणार आहे आणि त्यांचीच सीट लागणार आहे। हे गेले त्याच्यात काही आम्हाला फरक पडला नाही। भाजप विरोधात वातावरण आहे, पण हे ईडीमुळे हे सर्व घाबरून तिकडे गेलेले। हे राजकारण पोडापोडी ही त्याचं काय घेणं देणं नाही। राष्ट्र जगला पाहिजे, राष्ट्र मोठं झालं पाहिजे। राष्ट्र मोठं झालं तर नागरिक पण मोठे होतील। हर इंसान को वोटिंग करना चाहिए। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। नमस्कार, मी दीपक दराडे। फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा। मग आपला जो महाराष्ट्र दौरा आहे तो आता मुंबईमध्ये आहे आणि मुंबईमधल्या आपण आता शेवटचा जो लोकसभा मतदारसंघ आहे दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघात आहे। आपण इथल्या मतदारांच्या इथल्या जे नागरिक आहेत त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न, त्यांची भूमिका हे आपण सगळं जाणून घेणार आहे आणि नेमकी काय राजकीय परिस्थिती आहे त्यांच्या बोलण्यामधून येते हे आपल्याला कळणार आहे। हा आपल्या या दौऱ्यातला शेवटचा लोकसभा मतदारसंघ आहे। आपण टोटल 35 लोकसभा मतदारसंघामध्ये आपला हा दौरा केलेला आहे। त्यामुळं बऱ्यापैकी आपण महाराष्ट्रातले 48 पैकी हे 35 लोकसभा मतदारसंघ तिथं जाऊन ऑन द स्पॉट ग्राउंड रिपोर्ट करून मतदारांचे जे प्रश्न आहेत, त्यांची मतं आहेत, त्यांची भूमिका आहे हे आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे। आता आपण या मतदारसंघातल्या मतदारांशी बोलूयात, त्यांच्याशी संवाद साधूयात। चला। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि इथं काही लालबागच्या परिसरातले काही नागरिक आहेत इथं आपल्यासोबत। आता मला सांगा, निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचेल, 20 मेला निवडणूक आहे, तर काय नेमकी परिस्थिती इथं या मतदारसंघात? इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जे उमेदवार आहेत अरविंद सावंत ते इथे जास्तीत जास्त मताने निवडून येतील अशी माझी इच्छा आहे। दुसरी गोष्ट, यामिनी जाधव सुद्धा आमच्या ह्या विभागात उमेदवार म्हणून तिलाही पद मिळालेलं आहे। पण आता लोकांची मनात काय विचार आहेत ते आपण सांगू शकत नाही। पण आता जी शिवसेना फुटली, आता हा लालबाग, परळ वगैरे हा मराठी माणसाचा काय म्हणायचं गड म्हटला जातो, नेमकी इथल्या मराठी माणसाच्या मनात काय काय मतप्रवाह आहे? हा जो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे तो जो फुटला गेलाय, पण फुटला तरी पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना काही फरक पडलेला नाहीये। शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत आहे, शिवसैनिक उद्धव साहेबांसोबतच आहेत। फक्त नेते गेले असं म्हणायचं? नेते गेलेत, कार्यकर्ते तेच आहेत, आम्ही मतदार तेच आहेत। मतदारांना तर कोण घेऊ शकत नाही, घेऊन जाऊ शकत नाही। हे गेले त्याच्यात काही आम्हाला फरक पडला नाही। आता हे जे शिवसेना फोडली किंवा असा जो आरोप कायम केला जातो किंवा हे आता एक राजकारणाचा भागच झालाय, याचा परिणाम मतदानावर होऊ शकेल? परिणाम होणार थोडाफार, त्याला काय एवढं हे होणार नाही। फक्त एवढंच आहे की जरी ईडीची चौकशीमुळे हे प्रॉब्लेम झालेले आहेत, नाही तर कोणीही सुटला नसता। हे ईडीची धमक्या दाखवून नाही तर कोणीही शिवसेना सोडणारी माणसं नव्हती, कार्यकर्ते, आमदार, खासदार नव्हते हे। पण हे ईडीमुळे हे सर्व घाबरून तिकडे गेलेले आहेत, नाही तर बाकी काही कारणच नाही त्यांना तिकडे जायचं। मला सांगा, आता इकडे तुमच्या भागामध्ये विकासाचे कुठले विषय आहेत की जे प्राधान्यानं सोडवले पाहिजे? आता सोडवायला भरपूर काही कामं आहेत, पण ते नगरसेवक आमच्या इथले रमाकांत राहटे साहेब आहेत, ते कुठच्याही गोष्टीला, प्रत्येक गोष्टीला कामामध्ये त्यांचा
या रंगारी बदक चाळीत विभागामध्ये हा, नाही, म्हणजे कामाचा तुम्ही सांगताय, पण मला म्हणायचं की लोकसभेची ही निवडणूक आहे आणि देश पातळीच्या विकासाच्या ज्या काही केंद्राच्या योजना असतात, राज्य सरकारच्या योजना, त्याचा एक पाठपुरावा खासदार करत असतो. हा त्याच कुठल्या योजना इथं त्या ज्या योजना आहेत ते खासदारकीचे जे काही योजना आहेत ते स्वतः ते आमदार आणि आपलं नगरसेवक साहेब त्यांच्यामध्ये लक्ष देऊन ते काम पूर्ण करून घेतात. बरं. आणि बाकी काय राहिलंय इथे आता पहिला आमच्याकडे आमदार नव्हता, तर मध्ये आमदार आले होते यामिनी जाधव साहेब, आता ते तिकडे गेलेत. आता आमच्याकडे फक्त एकटा नगरसेवक आहेत आणि एक खासदार आहे या विभागात. ही अशा पद्धतीची परिस्थिती दक्षिण मुंबई लोकसभेमध्ये आहे. नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया घेतो. आणखी काही नागरिकांशी आपण बोलूयात. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ऍडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. आणखी काही नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलूया. लोकसभा निवडणूक महाराष्ट्रातला शेवटचा टप्पा जवळ आलाय. 20 मेला निवडणूक आहे आणि मुंबईच्या सगळ्याच मतदारसंघाची निवडणूक 20 मेला आणि खूप प्रतिष्ठेचा विषय झाला आहे मुंबईमध्ये. आता का झाला आहे हे सगळ्यांना माहिती आहे. काय परिस्थिती आहे नेमकी परिस्थिती आत्ता आम्ही सांगू शकत नाही, कारण आता सगळ्या पक्षाची चढाओढ चालू आहे आणि त्यामध्ये आता महत्त्वाचा विषय तो हिंदुत्वाचा आहे. त्या विषयावर मी आत्ताच बोलणं योग्य दिसणार नाही आहे, पण तरी पण जास्त मत हे हिंदुत्वाच्या नावावरच पडणार आहे. कारण राष्ट्र पहिलं तर आपण राष्ट्राला जर आपण जपलं तर राष्ट्र आपल्याला जपणार. त्यामुळे हिंदुत्वाचा हा प्रखर विषय इथे आम्हाला आहे असं वाटते या विधानसभेमध्ये, तर आपल्या या लोकसभा निवडणुकामध्ये. मग आता जे राज्यामध्ये जे तोडफोडीचं राजकारण झालं त्याचा कितपत परिणाम होईल? कारण शिवसेनेचे दोन्ही उमेदवार आहेत आता तुमच्या या लोकसभा मतदारसंघात. नाही, ते तोडीपोडी तर राजकारण असेल ते सामान्य नागरिकाला काही घेणं देणं नाही. ते सामान्य नागरिक सकाळी उठणार, कामावर जाणार, ड्युटी करणार, घरी येणार, जेवणार, झोपणार, त्याला काही नाही. आणि वेळ भेटला तर बातम्या बघणार आणि ते त्याच बातम्यामध्ये तोडफोडीचं राजकारण वगैरे आहे ते दिसते. आम्हाला सामान्य नागरिकांना काय त्याच्याशी घेणं देणं नसतं. आम्हाला फक्त पहिला महत्त्वाचं आहे का आपला राष्ट्र, आपला भारत देश, हा भारत देश व्यवस्थित राहिला तर नागरिक व्यवस्थित राहणार, हा प्रमुख विषय आहे. बाकी काही नाही. आणि त्याच्या आधारावरच हे वोटिंग होणार आहे. त्याच्या आधारावरच होणार आहे. इथं विकासाचे कुठले मुद्दे आहेत की जे प्रामुख्यानं पाहायला पाहिजे? आपण बऱ्याचदा बघतो की निवडणूक येतात जातात, पण आरोप प्रत्यारोपाच्या पलीकडे जाऊन फारसे विकासाचे मुद्दे चर्चेला येत नाहीत. तेवढ्यापुरतं आश्वासन देण्यापुरतं असतं. काय केलं पाहिजे भविष्याच्या संदर्भातलं प्लॅनिंग, जाहीरनामा दिला जातो पण जाहीरनाम्याचं कोणी सखोल पद्धतीनं विश्लेषण करताना दिसत नाही. काय वाटतं? आता विकासाचा मुद्दा बोलला तर आता मी ज्या एरियामध्ये राहतो तिथे चालू विकास आहे, कुठे नाही आहे असं नाही आहे, पण या 10 वर्षात विकास आम्हाला दिसलेला आहे. पण काही असे आहे, आता मी या इथेच राहतो. आता आम्ही गेली 10 वर्ष बाहेर आहे. आम्ही या रंगारीचा राहतो. रंगारीचा 1, 2, 3 ही जुनी पाडली आणि बिल्डर वगैरे आहे ना, त्याला ना राजकारण्यांची वरद असते, राजकारण्यांचं त्याच्यावर वरद असते म्हणून ते एवढं फॉपवलं. आम्ही 10 वर्ष बाहेर आहे, आम्हाला भाडं पण देत नाही. आम्ही कोर्टात केस टाकून पण तो अजिबात घाबरत नाही. आता हा बिल्डिंगचा रिडेव्हलपमध्ये विकासच झाला ना. आता विकासाकच आम्हाला भीक नाही घालत आहे. अक्षरशः आम्हाला त्यांनी रडवलेलं आमच्या विकासाने. आणि निवडणुका आल्याजवळ आम्ही समजा कुठल्या राजकारणात गेलो, हा होणार, सगळं होणार, आम्ही करणार, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, तेवढ्या पुरतं. आणि एकदा निवडणुका गेल्या काही नाही. म्हणजे इथलीच नाही, सगळीकडे सेम परिस्थिती, सेम. महागाई किंवा बेरोजगारी हे विषय इथं दिसतात. महागाई असं काय, बघा आता तुम्हाला माहिती आहे युक्रेनचं वगैरे युद्ध चालू आहे, युक्रेन रशिया, आणि आता पण ते तिकडे ह्याच्यावर इस्रायल वगैरे इराण चालू आहे. महागाई कुठे नाही, महागाई सगळीकडे आहे. त्यामुळे आपल्या देशात महागाई म्हणजे एकदम लेवलला आहे, जास्त पण नाही कमी पण नाही. महागाई व्यवस्थित, तसं काय नाही. महागाई असं नसते की काँग्रेसच्या काळात महागाई कमी होती आणि BJP असं काही नाही, असं काही नाही. पगार आपला तोच राहतो का, वाढतच जातो ना. पगार वाढतो तशी ती महागाई पण वाढणारच आहे. त्या मानाने आपली ती महागाई स्टेबल आहे, एकदम स्टेबल आहे. तसं काय प्रॉब्लेम नाही. महागाईचा आम्हाला काय मुद्दा वाटत नाही आहे. मला महत्त्वाचं काय, राष्ट्र जगलं पाहिजे, राष्ट्र मोठं झालं पाहिजे. राष्ट्र मोठं झालं तर नागरिक पण मोठे व्हा. राष्ट्रावरती फोकस आहे,
नागरिकांचा. राष्ट्र प्रथम, त्यानंतरचा. आणखी नागरिकांशी आपण बोलूया. काही इथं व्यावसायिक आहेत, आपण मुंबादेवी परिसरामध्ये आलेलो आहे, त्यांच्याशी बोलूयात. दादा, काय सध्या लोकसभा निवडणूक अगदी प्रचार शिगेला पोहोचेल आता थोड्या दिवसात? काय माहिती नाही, ते माहिती नाही. हे आपल्याला लोकसभा निवडणूक आहे माहिती आहे का? तर हे लोकसभाच्या माहिती वगैरे हे आपल्याला काय करायचं, आपल्याला धंदेमध्ये लोकसभाचा काय कार्यक्रम आहे? मग आपण वोटिंग करायला जाणार की नाही? वोटिंग करायला जाणार आहे, 20 तारीखला जाणार वोटिंग करायला. बर, मग काय आपल्याकडं प्रश्न काय आहेत, समस्या काय आहेत? समस्या काहीच नाही, सगळं आलवेल आहे, काहीच नाही समस्या. पण आता काय आपल्या मुंबईमधलं आता हे जे 6 लोकसभा मतदारसंघ, त्यातला हा दक्षिण लोकसभा मतदारसंघ आहे, शेवटचा खालचा. काय परिस्थिती इथं? आपलं लोकसभाचे काय करायचे, लोकसभेला काय घ्यायचे आपल्याला? वोटिंग. वोटिंग होणार, ज्याला पाहिजे त्याला करून देणार. फार डिप्लोमॅटिक उत्तर देता बरं का तुम्ही. ज्याला पाहिजे त्याला करून देणार, सांगायची नाही. पण आता मला सांगा, म्हणजे हे जे लोक आता वोटिंग करायला जात नाहीत, शहरामध्ये फार प्रमाण आहे की जे जातच नाही. 40-50% हार्डली वोटिंग होतो शहरामध्ये. काय सांगाल याच्यावर? सर, काय नाही सांगू शकत. नाही म्हणजे जायला पाहिजे का नको? जायला पाहिजे प्रत्येकाने. प्रत्येक काय केलं पाहिजे वोटिंग बरोबर? वोटिंग बरोबर जे ज्याला जे माहिती ते आपलं करणार आहे. कोणाला नाही, द्यायचं? ज्याला द्यायचं त्याला द्या, तो प्रश्न नाही माझा. माझा हा प्रश्न आहे की वोटिंग केलं पाहिजे की नाही, का केलं वोटिंग पाहिजे? केलंच पाहिजे ना, वोटिंग तर केलंच पाहिजे ना. वोटिंग केल्यामुळे काय होईल? वोटिंग केलं म्हणजे कोणी पण आपलं सरकार येणार आहे ना, ज्याला पाहिजे तर वोटिंग तर केलं पाहिजे. तर हे तर आमचं आहे, म्हणजे परत आपल्याला हे आमचा हक्क आहे ना, वोटिंग तर केलंच पाहिजे. आमचं मतदान आहे, आम्ही केलंच पाहिजे वोटिंग. आता बघा, म्हणजे आता देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली, तरी पण अनेक लोक पैसे घेऊन वोट करतात. त्याला काय म्हणायचं? आता ज्याला जी पद्धती आहे, आता कोणाला पैसे पाहिजेत पैसे घेऊन वोटिंग करते, ज्याला नाही पाहिजे ते सरळ वोटिंग करते. नाही, आपलं पण पैसे घेऊन वोट देणं चांगलं आहे? नाही, पैसे मग विकून जाते ना. मग असं पैसे देऊन केला तर विकून जाते ना, ते त्याच्या इमान विकून गेला. ते कोणाला देणार काय माहिती नाही. पैसे पण घेणार आणि वोट कोणाला पैसे देणार पण माहिती. ते माहिती नाही ना, पैसे घेणार आणि वोट कोणाला देणार ते नाही माहिती. त्यामुळे पैसे घेणं चुकीचं आहे. पैसे चुकीचे आहे, पैसे नाही. नाही, वोट कुणाला देणार सांगत नाही, हवा कुणालाची ती सांगत नाही. डिप्लोमॅटिक आन्सर दिले दादांनी, पण हरकत नाही. मतदान कुणाला द्यायचा हा अधिकार मतदार राजाचा आहे, त्याच्यामुळे त्याच्याविषयी नाही जरी ते बोलले तरी चांगलं. पण एक गोष्ट त्यांनी चांगली सांगितली, ते म्हणजे मतदान करा आणि पैसे घेऊन मतदान करू नका. इथं काय नागरिक आहेत, आपण आता गेटवे ऑफ इंडियाच्या इथे आणि दक्षिण लोकसभा मतदारसंघ जो आहे मुंबईचा, त्यामध्ये आपण काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊ. आता मला सांगा, निवडणुकीचा प्रचाराचा आता म्हणजे रंगात आली आहे आणि महाराष्ट्रातले जे टप्पे होते त्यातला आता शेवटचा टप्पा 20 मेला आहे मतदान आहे. मुंबईमधले 6 लोकसभा त्याच्यामध्ये मतदान होणार आहे. काय परिस्थिती वाटते? खरं तर म्हणलं तर आता महागाई भरपूर झालेली आहे आणि महागाईवर काय कोणच काय बोलत नाही. आणि सध्या मुंबईत तर म्हणलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच हवा होणार आहे आणि त्यांचीच सीट लागणार आहे त्या मुंबईमध्ये. तर बाकीकडे सगळीकडे ही राष्ट्रवादी परत काँग्रेस ह्याची सत्ता येणार आहे महाराष्ट्रामध्ये. तुम्ही एकदम महाराष्ट्राचंच सांगताय. महाराष्ट्रामध्येच कारण हवाच आहे, त्याचे वातावरण तसं आहे सगळीकडे. वातावरण कसं आहे? भाजप विरोधात वातावरणच आहे. कुठेही जावा तुम्ही, कोणाकडेही बघा, सगळं भाजप विरोधात. मोदी सरकार तर म्हणते आम्ही एवढा विकास केला, रस्ते केले, आरोग्याच्या चांगल्या सुविधा दिल्या, ट्रेन बघा तुम्ही, मेट्रो बघा. बरोबर आहे ना, विकास केला बरोबर आहे, पण महागाई सगळे आहे ना. स्वस्तामध्ये काय आहे? काहीच नाही. पेट्रोल 80 रुपयावरून 110 वर गेलं, CNG 400 वरून 1200 वर गेला. CNG कुठं स्वस्त आहे, कुठं मध्ये सगळी महागाईच आहे ना. मग गरिबांचा काय, गरिबांचा विकास कुठं आहे काय तिथं?
घरकुलं कोणाचे येते ते थांबलेले आहे ते सगळे जे जे पहिले 1 वर्ष दिले तेच दिले तेवढे नंतर थांबवले ते सगळे. मग विकास कसा म्हणायचा? तर मुंबईच्या विकासाच्या मुद्द्यावरती मुंबईमध्ये निवडणूक होते का प्रतिष्ठेचीच होते? ना निवडणूक होतेच ना, निवडणूक होते, पण हे वारं जे बघितलं मुंबईमध्ये हे फक्त सेनेला समर्थन आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेला. हे राजकारण फोडाफोडी ही ते त्याचं काय घेणं देणं नाही, पण हे आता बघा सहानुभूती उद्धव बाळासाहेब ठाकरेला आहे बघा. सहानुभूती उद्धव बाळासाहेब ठाकरे का आहे ते पण ते सांगतायत, कशामुळं आहे ते पण ते सांगतायत. काही नागरिक आहेत दक्षिण लोकसभा मतदारसंघातले, त्यांच्याशी बोलूयात. सर, अभी लोकसभा चुनाव है और प्रचार अभी जोर से शुरू होगा क्योंकि 20 मई को यहाँ वोट है, मतलब वोटिंग का दिन है. तो क्या फील करते हैं मतलब इस बार? हर इंसान को वोटिंग करना चाहिए और ये देश में आज तक देखे तो विश्व गुरु नरेंद्र मोदी है और नरेंद्र मोदी को ही लाना चाहिए. जो पब्लिक को, देश को विश्व गुरु बनाना है, तीसरी विश्व की शक्ति बनाना है, तो मोदी साहब को ही लाना चाहिए. मोदी है तो मुमकिन है. भारत माता की जय. अच्छा, पर क्यों लाना चाहिए? सिर्फ विश्व गुरु एक ही चीज़ है या और अन्य कोई विषय है? मोदी साहब ने ये देश में इतना डेवलप किया है, जो एजुकेशन में हो, रोड रास्ता हो, आरोग्य है, सब कुछ चीज़ में आज ये पब्लिक व्यापार धंधा में भी देखो ना, तो आज इतनी भीड़ लगी है. क्यों लोग ऐसा बोल रहे हैं कि मंदी है? मंदी कोई नहीं है. लोग मतलब बेरोजगारी का भी मुद्दा उठा रहे हैं, महंगाई का मुद्दा उठा रहे हैं. बेरोजगारी, महंगाई का मुद्दा उठा रहा है, लेकिन ये गलत चीज़ है. लोगों के पास बहुत पैसा है. ये आप देखो, ये सिटी में आप घूम के देखो, जो लोग घूमते हैं वही उसको ही पता पड़ता है कि वो जो बूम पाड़ते हैं इसके पास ही पैसा है और लाखों रुपया है, लाखों रुपया कमाते हैं वो लोग और लाखों रुपया खर्चते भी है. मोदी को ही लाना, मोदी को ही लाना है और मोदी के सिवा कोई है ही नहीं. आपण बघत असाल काय प्रतिक्रिया लोक व्यक्त करतात. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा फॉर द पीपल न्यूजचा महाराष्ट्र दौरा आपण लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं केला. यामध्ये हा 35वा लोकसभा मतदारसंघ आहे, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ. यामध्ये आज आपण मतदारांचा आढावा घेतला, त्यांच्याशी बोललो, त्यांची मतं, त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु मुंबईमध्ये आल्यानंतर एकदाच किंवा दोनदाच 2च लोकसभा मतदारसंघामध्ये आम्हाला बऱ्यापैकी थोडेसे लोक भेटले. अदरवाईज आपण खूप बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु लोक बोलायला तयार नव्हती. ऑफ दी कॅमेरा ते बोलत होते, ऑन दी कॅमेरा मात्र ते बोलायला तयार नव्हते. अनेक कारणं त्यांनी सांगितली. परंतु या सगळ्या याच्यामधून इथल्या मतदारसंघामध्ये नेमके काय प्रश्न आहेत, काय आव्हान आहेत समोर, याचा एक अंदाज आपल्याला येत होता. आणि 6 लोकसभा मतदारसंघ वेगवेगळा विचार करण्याऐवजी एक मुंबई शहर म्हणूनच खरं तर विचार करावा लागेल. मुंबईचं वाढतं नागरीकरण, इथला वाढणारा नागरी सुविधांवरचा जो बोजा आहे याचा विचार प्राधान्यानं करावा लागेल. कारण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या इथली वाढते आणि आपण कितीही मेट्रो, रेल्वे, रस्ते, उड्डाणपूल जरी केले तरी कमी पडणार आहेत. आरोग्य सुविधा आहेत, शिक्षण आहे, अशा अनेक बेसिक गोष्टी आहेत. लोक कशी राहतात, झोपडपट्टीचा विकास हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी. आणि हे प्रश्न अतिशय काळजीपूर्वक हाताळायची गरज निर्माण झालेली आहे आणि ती ताबडतोब, त्याला उशीर लावून उपयोग नाही. आपण दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात ज्यावेळेस फिरत होतो त्यावेळेस लोकांच्या बोलण्यातून या ठिकाणी जे काही मुद्दे आले समोर, ते मुद्दे असे होते की या ठिकाणी जी शिवसेना मध्ये जी फूट पडली आहे, जे महाराष्ट्रामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण झालं, हा विषय लोकांच्या मनामध्ये आहे आणि लोक त्याच्यावरती अतिशय गांभीर्यानं बोलतात. ऑफ दी रेकॉर्ड बोलतात, ऑन दी रेकॉर्ड बोलतात. ऑन दी रेकॉर्ड कमी बोलतात, पण ऑफ दी रेकॉर्ड मात्र खूप मोठ्या प्रमाणात बोलतात. याचा परिणाम हा लोकसभा निवडणुकीच्या मतदानावरती होईल. आणि या मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी ही कमी राहते, परंतु अधिकाधिक लोकांनी मतदानाला यावं, मतदान करावं, त्यांचा
अधिकार, त्यांचा हक्क बजावावा, असं एक आवाहन फॉर द पीपल न्यूजच्या वतीनं आम्ही सर्वांना करतो. इथले प्रश्न प्राधान्यानं सुटावे अशी जी मतदारांची अपेक्षा आहे ती पूर्ण व्हावी. आणि एकूणच हा आमचा महाराष्ट्राचा दौरा जो आहे जागर लोकशाहीसाठी केलेला, तो आता आज संपतोय. ही 35वी लोकसभा मतदारसंघ होता. आपल्याला हा दौरा कसा वाटला हे आपण व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि आमच्या फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि आमचे जे व्हिडिओ आहेत ते अधिकाधिक शेअर करा, लाईक करा. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ.